प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय विजयजी कोंबे सर आपला यथोचित सन्मान कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होईल। कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक आदरणीय सुरेश पवार गुरुजी, आपणास विनंती आहे की विजयजी कोंबे सरांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सन्मानित करावं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती परिवाराचे मुख्य प्रवर्तक आजच्या कार्यक्रमाचे स्वागत उत्सुक आपल्या सर्वांमध्ये नुकतेच व्यक्त झालेले सन्माननीय सुरेश पवार गुरुजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल। यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याचे नेते आदरणीय उदय बापू शिंदे साहेब आपलाही सन्मान मंगळवेळेच्या या पावन भूमीमध्ये छत्रपती परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होईल। शिक्षक नेते आदरणीय विठ्ठलराव ताटेल गुरुजी, आपणास विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उदय बापू शिंदे यांना या ठिकाणी सन्मानित करावं। राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून शिक्षक बंधू भगिनींच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी आपलं नेतृत्व उभा करणारे आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी सन्मानित होतील। यानंतर पुणे विभागीय मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय दत्तात्रयजी सावंत साहेब आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल। छत्रपती परिवाराच्या वतीने हाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। आदरणीय रावसाहेब सूर्यवंशी गुरुजी, आपणास विनंती आहे या सन्मान आपण या ठिकाणी करून घ्यावा। पुणे उद्योगी शिक्षक मतदारसंघामध्ये आमच्या माध्यमिक शिक्षक व सेवकांच्या न्याय हक्कासाठी आपलं नेतृत्व खर्ची घालणारे या मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय दत्तात्रय सावंत साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होतील। सुंदर अशी माहिती छान पुष्पगुच्छ मोठी अशा रूपामध्ये आदरणीय आमदार महोदय या ठिकाणी सन्मानित होतील। यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। आदरणीय साहेबराव पवार सर, आपणास विनंती आहे की आदरणीय ढोबळे साहेबांना सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती यावं। आदरणीय साहेबराव पवार सर आपल्या शुभ हस्ते रयत बँकेचे माजी चेअरमन रयत सेवक आदरणीय साहेबराव पवार सर यांच्या शुभ हस्ते अमोघ वक्तृत्वाचे धनी शब्द प्रभू सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबांचा सन्मान छत्रपती परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होईल। यानंतर धनश्री सीताराम आष्टी शुगर परिवाराचे मुख्य प्रवर्तक आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव काळोखे सर आपलाही सन्मान या ठिकाणी आदरणीय सिद्धेश्वरजी रोगे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। ज्या माणसानं सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकार निर्माण केला, ज्या माणसाने सोलापूर जिल्ह्यामध्ये सरकार रुजू केला आणि ज्या माणसानं सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या चुली मजबूत केल्या असे सहकार सम्राट सन्मान्य प्राध्यापक तब्बल 3 साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक आदरणीय काळोखे सर आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहेत। मंडळी एका जोरदार टाळी। यानंतर मंगळा पंचायत समितीचे माजी सभापती श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय ॲडव्होकेट नंदकुमारजी पवार दादा आपलाही आदर सत्कार निगप्पा बिराजदार गुरुजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल। मंगळा पंचायत समितीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या धोरणात्मक आणि सर्व व्यापक विकासासाठी आपलं नेतृत्व उभा करणारे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन माजी सभापती ॲडव्होकेट नंदकुमारजी पवार दादा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होतील। यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस आदरणीय राजांजी कोरगावकर सर आपलाही सन्मान या ठिकाणी आदरणीय धनंजय पाटील गुरुजी यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। मंगळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय संभाजी डोके गुरुजी आपल्यास विनंती आहे की आपण या ठिकाणी कोरगावकर सर यांना सन्मानित करण्यासाठी मंचावरती यावं। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस आदरणीय कोरगावकर सर यांचाही सन्मान छत्रपती परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होईल। यानंतर प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर या पतसंस्थेच्या चेअरमन आदरणीय सौभाग्यवती महोदय वर्षाताई केनवडे मॅडम आपलाही आदर सत्कार आदरणीय सौभाग्यवती महोदय उन्नतीताई सुरेश पवार मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। शिक्षण संस्कृतीचा जिथं दिसतो महापूर ते आपलं कोल्हापूर, अशा कोल्हापूर भागामध्ये शिक्षकांच्या आर्थिक सक्षमतेसाठी आपलं नेतृत्व उभा करणारे आदरणीय मॅडम या ठिकाणी सन्मानित होतील। यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर या साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष पद्माकरजी कुलकर्णी सर आपलाही सन्मान दशरथ कोकरे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। पद्माकरजी कुलकर्णी सरांचा सन्मान या ठिकाणी
कोकरे सरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. आकाशवाणीच्या माध्यमातून साहित्य संपदेच्या माध्यमातून सुंदर असं वार्तांकन करणारे आणि निवेदन करणारे सोलापूर जिल्ह्यातील निवेदन क्षेत्रातील एक आदरयुक्त व्यक्तिमत्व आदरणीय पद्माकरजी कुलकर्णी साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये सन्मानित होतील. यानंतर आदरणीय अनिल बापू कादे आपलाही आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे. आदरणीय धनंजय लेंडवे गुरुजी आपणास विनंती आहे कादे सरांना सन्मानित करण्यासाठी आपण यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असणारे आदरणीय विश्वनाथ अण्णा मिरजकर आपलाही सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होईल. या ठिकाणी विनंती आहे की छत्रपती परिवाराच्या माध्यमातून जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या या सुंदर क्षणी आदरणीय मिरजकर अण्णा आपल्या सर्वांच्या वतीनं सन्मानित होत आहे. यानंतर आदरणीय अनिलजी कादेसर आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होईल. तानाजी कळकोबे गुरुजी आपणास विनंती आहे की कादे सरांना सन्मानित करण्यासाठी आपण मंचावरती यावं. शिक्षणाच्या माध्यमातून असेल, शिक्षकांच्या असणाऱ्या घनिष्ठ संबंधांच्या माध्यमातून असेल, मंगळ वेळेकरांची वेळोवेळी जवळीक साधणारे आपले कादेसर या कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती परिवाराच्या माध्यमातून सुंदर अशा या व्यासपीठावरती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये सन्मानित होतील. यानंतर राष्ट्रीय महासचिव आय फेटोचे सन्माननीय सुधाकरजी सावंत साहेब आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होईल. आदरणीय प्रवीणजी गुंडसर आपणास विनंती आहे आपलाही आदर सत्कार या ठिकाणी संपन्न आपल्या शुभास्ते हा आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असणारे सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवकांची पतसंस्था मर्यादित सोलापूर या पतसंस्थेचे माजी चेअरमन मंगळानगरीचे सुपुत्र आदरणीय राजेंद्र माळी सर आपण या ठिकाणी उपस्थित आपलं सुद्धा छत्रपती परिवाराच्या वतीनं खूप सारं स्वागत आहे. या ठिकाणी सावंत साहेब आपल्या सर्वांच्या वतीनं सन्मानित होतील. यानंतर सन्मान्य डॉक्टर बेबीशंकर रणदेवे साहेब यांचाही सन्मान आदरणीय हनुमंत कुंभार गुरुजी यांच्या शुभच या ठिकाणी संपन्न होईल. प्रशासकीय सेवेच्या पलीकडे जाऊन संवेदनशील आणि जागृत अशी शिक्षण व्यवस्था तालुक्यामध्ये प्रस्थापित करणारा एका प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्मान्य डॉक्टर बेबीशंकर रणदेवे सर आपला सन्मान यांनी कुंभार गुरुजी यांच्या शुभास्ते संपन्न होईल. विनंती आहे की कृपया या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. मंगळा पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागामध्ये कार्यतत्पर, हजर जबाबी आणि कुशल प्रशासकीय अधिकारी सन्माननीय रणदेवे साहेब या ठिकाणी सन्मानित होतील. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असणारे छत्रपती परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय हनुमंत कुंभार गुरुजी आपलाही आदर सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. आदरणीय हनुमंत कुंभार गुरुजी आपलाही सन्मान या ठिकाणी छत्रपती परिवाराच्या वतीने संपन्न होईल. आदरणीय महावीरजी कांबळे गुरुजी आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी कुंभार गुरुजींना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सन्मानामध्ये उपस्थित असणाऱ्या नूतन जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सौभाग्यवती महोदया रेशमाताई देवेंद्र डोके मॅडम आपलाही आदर सत्कार या व्यासपीठावरती संपन्न होईल. आदरणीय कलोबर्मे मॅडम आपणास विनंती आहे की नूतन जिल्हा परिषद सदस्य आदरणीय डोकेताईचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण करून घ्यावा. आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर तालुका मंगळा जिल्हा सोलापूर या ज्ञान संकुलाच्या कर्तव्यदक्ष आणि आदर्श शिक्षिका आदरणीय सौभाग्यवती महोदया कलोबर्मे मॅडम यांच्या शुभास्ते हा सुंदर सन्मान या व्यासपीठावरती होतो आहे. यानंतर प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याचे उपाध्यक्ष राजन सावंत साहेब आपलाही सन्मान आदरणीय चिदानंद माळी सर यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. शाहू शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक आदरणीय चिदानंद माळी सर यांच्या शुभास्ते या ठिकाणी राजन सावंत साहेबांचा सन्मान राज्य उपाध्यक्ष शिक्षक समिती यांचा सन्मान आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या व्यासपीठावरती संपन्न होईल. कार्यक्रमाच्या निमित्तानं शिक्षक समितीचे लातूर जिल्हाध्यक्ष आदरणीय सोळंके सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलाही आदर सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होईल. आदरणीय शरद रुपनर गुरुजी आपणास विनंती आहे की कृपया आपण लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सोळंके साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करून घ्यावा.
वैद्यकीय शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नकाशावरती शिक्षण व्यवस्थेचे एक अग्रकेंद्र म्हणून ज्या शहराचा ज्या भागाचा उल्लेख केला जातो अशा लातूर भागामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पडणारे आपले सन्माननीय सर या ठिकाणी मंचावरती सन्मानित होतील. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद मंगळडा या साहित्य संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हजरतभाई काजी सर आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. काकासाहेब चव्हाण गुरुजी आपणास विनंती आहे की हा सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती यावं. महाराष्ट्र साहित्य परिषद मंगळवेढा या साहित्य संपदेचे अध्यक्ष आदरणीय हजरतभाई काजी सर आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की आदरणीय काकासाहेब चव्हाण गुरुजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होईल. यानंतर प्राथमिक शिक्षक समितीचे सातारा जिल्ह्याचे विभागीय उपाध्यक्ष आदरणीय प्रदीपजी कदम सर आपलाही आदर सत्कार रावसाहेब सूर्यवंशी गुरुजी यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होईल. सातारा जिल्हा विभागीय उपाध्यक्ष आदरणीय प्रदीपजी कदम सर यांचा सन्मान या ठिकाणी सरांच्या शुभास्ते संपन्न होईल. यानंतर कोल्हापूर नगरीहून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेले आदरणीय शरदजी केनवडे सर आपलाही सन्मान छत्रपती परिवाराच्या वतीनं सुंदर अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. आदरणीय गजानन लिगाडे गुरुजी आपणास विनंती आहे की आपण कोल्हापूरचे हे खास पाहुणे आदरणीय केनवडे साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करून घ्यावा. जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पुस्तक प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित सर्वांचं खूप असं स्वागत करू. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं शब्द जैसे कल्लोळ अमृताचे संत विचारांच्या या पवित्र आणि पावन भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शब्द साधनेच्या माध्यमातून अमोघ वक्तृत्वाचा आणि तितक्याच तोला मोलाचा कवियत्रीचा प्रवास साधणारे सुप्रसिद्ध प्रकाशक आदरणीय प्राध्यापक इंद्रजित घोले सर आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. आदरणीय उदय बापूंना विनंती आहे की इंद्रजित घोले साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करून घ्यावा. यानंतर सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अमोघ सिद्ध कोळी गुरुजी आपलाही सन्मान या ठिकाणी या मंचावरती होतो आहे. आदरणीय विजयजी कोंबे सर आपणास विनंती आहे की कोळी साहेबांना त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं. जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची जबाबदारी विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यसेवेच्या माध्यमातून पार पडणारे आदरणीय अमोघ सिद्ध कोळी साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावरती कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयजी कोंबे सर यांच्या शुभास्ते होईल. यानंतर सन्माननीय श्री शरद रोपनवर सर आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. शिक्षक नेते आदरणीय विठ्ठलराव ताटे गुरुजी आपणास विनंती आहे की आपण गुरुजींना सन्मानित